हॅलो स्टुडंट्स. सो लास्ट लेक्चरला आपण ई-वे बिलच्या काही बेसिक प्रोव्हिजन्स ज्या होत्या त्या स्टडी केलेल्या होत्या. तर पुढचा पार्ट जो आहे तो आपण वन बाय वन ते बघत जाऊया की ई-वे बिलमध्ये कुठची इन्फॉर्मेशन फर्निश करावी लागते. सो बेसिकली ई-वे बिल जे आहे ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड केलेलं आहे. ॲक्च्युली कुठची इन्फॉर्मेशन काय डिटेल्स भरायचे आहेत तर पार्ट ए मध्ये तुम्हाला त्या इनव्हॉइसचे डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. सो तुम्हाला जीएसटी ऑफ सप्लायर रेसिपियंट, प्लेस ऑफ डिलिव्हरी, then PID code, document known as tax invoice, bill of supply, delivery charge, bill of entry, whatever. बिल ऑफ एंट्री ही इम्पोर्ट केलेल्या डॉक्युमेंट्स, इम्पोर्ट केलेल्या गुड्ससाठी बिल ऑफ एंट्री डॉक्युमेंट आहे. नंतर डेट, व्हॅल्यू ऑफ दॅट गुड्स, HSN कोड, रिझन्स फॉर ट्रान्सपोर्टेशन हे सगळं मेन्शन करायचं आहे. आणि ही कोणी बेंच फर्निश करायचं तर रजिस्टर्ड पर्सन हु इज कॉजिंग द मुव्हमेंट, तिला ॲस्टेरिक्स लिहिलेले आहे. सो जो रजिस्टर्ड पर्सन कॉज करतोय मुवमेंट, म्हणजे थोडक्यात जो ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी अरेंज करतोय त्याने हा पार्ट ए जो आहे तो फर्निश करायचा आहे. आता पार्ट बी मध्ये सगळे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड डिटेल्स आहेत. सो पार्ट बी मध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टर डॉक्युमेंट नंबर, म्हणजे ट्रान्सपोर्टर जे काही तुम्हाला इनव्हॉइस इश्यू करेल त्याचा डॉक्युमेंट नंबर, त्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला एक तर गुड्स रिसीट नंबर असतो किंवा रेल्वे रिसीट नंबर असतो किंवा एअरवे बिल नंबर असतो, बिल ऑफ लॅडिंग नंबर असतो त्यापैकी. त्यानंतर व्हेकल नंबर तिथे डिनोट करावा लागतो. त्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये डिस्टन्सचाही एक कॉलम असतो. सो हा जो पार्ट बी हा जो पार्ट आहे हा कोणी मेन्शन करायचा किंवा कोणी फिलअप करायचा आहे, द पर्सन हु इज ट्रान्सपोर्टिंग द गुड्स. कारण मेनी टाइम्स असं होणार आहे की सपोज मला इथून मी सप्लायर आहे आणि मला कोल्हापूरला गुड्स पाठवायचे आहेत. सो मी ते VRL लॉजिस्टिक्सच्या ऑफिसला घेऊन गेलो अँड VRL लॉजिस्टिक्स इज द ट्रान्सपोर्टर आणि मी सांगितलं की माझं हे पार्सल आहे अँड आय वॉन्ट टू सेंड दिस गुड्स टू कोल्हापूर. सो आय हॅव प्रिपेअर्ड द टॅक्स इनव्हॉइस, ते मी त्याच्याबरोबर अकंपनाय केलं आहे. पण VRL ट्रान्सपोर्ट त्यांच्या व्हेकल मधले कुठचं व्हेकल त्या रात्री डिप्लॉय करेल, कुठच्या व्हेकल म्हणून ते गुड्स सेंड करेल हे मला माहिती नसणार आहे ना. सो मग ज्यावेळी दुसरा ट्रान्सपोर्टर तुमचे गुड्स ट्रान्सपोर्ट करत असतो त्यावेळी त्या ट्रान्सपोर्टर वरती ही जबाबदारी असते की त्याने पार्ट बी फिलअप करायचा आहे. सो पार्ट बी मध्ये त्या व्हेकलचा रजिस्ट्रेशन नंबर, ट्रान्सपोर्टरचा ID, ट्रान्सपोर्टरचा डॉक्युमेंट नंबर हे सगळे डिटेल्स जे आहेत ते मेन्शन करावे लागतात. सो पार्ट ए जो आहे तो त्या व्यक्तीने जो मुवमेंट कॉज करतो त्याने फर्निश करायचा आहे. आणि पार्ट बी जो आहे तो जर रजिस्टर्ड पर्सनने सबमिट केला तरी चालेल, पण जेव्हा कन्फर्म माहिती असेल त्यावेळेला. जर ते माहिती नसेल तर जो व्यक्ती ट्रान्सपोर्ट करतो आहे त्याने पार्ट बी जो आहे तो फर्निश करावा लागतो. आता पुढे त्यांनी जे दिलेलं आहे की ट्रान्सपोर्टर पार्ट ए फर्निश करू शकतो, पण त्यासाठी त्याला ऑथरायझेशन पाहिजे की तुम्ही त्याला पॉवर ऑफ अटॉर्नी सारखं त्याला पॉवर दिली पाहिजे, ऑथराइज केलं पाहिजे की ओके ऑन अवर बिहाफ ट्रान्सपोर्टर इज कॅन फर्निश पार्ट ए ॲज वेल. आणि ई कॉमर्स ऑपरेटरच्या केसमध्ये ई कॉमर्स ऑपरेटर किंवा कुरिअर एजन्सीज जे आहेत ते सुद्धा पार्ट ए जो आहे तो फिलअप करू शकतात. सो इन्फॉर्मेशन कुठची फर्निश केलेली लागते आणि काय इन्फॉर्मेशन आहे ते आपण इथे बघितलं. सो पुढचा पार्ट आहे की हु इज मॅन्डेटरीली रिक्वायर्ड टू जनरेट ई-वे बिल. ई-वे बिल जनरेट करणं हे कोणाला मॅन्डेटरी आहे. सो ज्या ठिकाणी रजिस्टर्ड पर्सन गुड्स ट्रान्सपोर्ट करतो, whether in his own conveyance or a hired one or a public conveyance, the said person shall have to generate e-way bill. हा पार्ट आपण मगाशी बघितला ते त्यांनी परत एकदा दिलेला आहे. जर ई-वे बिल हे रजिस्टर्ड पर्सनने जनरेट केलं नसेल आणि गुड्स आर हँडेड ओव्हर टू द ट्रान्सपोर्टर फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय रोड, then the registered person shall furnish the information relating to the transporter in part B on the common portal, and the e-way bill shall be generated on the by the transporter on the said portal on the basis of information furnished by registered person in part A. So the registered person ने ई-वे बिल जनरेट केलेलं नसेल आणि त्याने गुड्स हँडेड ओव्हर केले असले ट्रान्सपोर्टरला तर पार्ट ए हा रजिस्टर्ड पर्सनने फर्निश करायचा आणि पार्ट बी जो आहे तो ट्रान्सपोर्टरने फर्निश करायचा. आणि थर्ड केस यांनी जी दिलेली आहे की जर रेल्वेज किंवा एअर किंवा व्हेसल मधनं तुम्ही जर गुड्स ट्रान्सपोर्ट करत असलात तर इन दॅट केस registered person being the supplier or the recipient who shall either before or after the date of commencement of movement furnish the information in part B, it is document number on the common portal. So the railway आणि विमान सेवा या केसमध्ये म्हणजे थोडक्यात बाय एरोप्लेन जर तुम्ही गुड्स सेंड करत असाल तर तुमचा ट्रान्सपोर्ट सुरू झाल्यानंतर तुम्ही ते डिटेल्स एंटर जे आहेत ते करायचे आहेत. सो इन केस जर एअरलाइन्स मला माहिती नाहीये कुठं, साधारण एअरलाइन्स किंवा रेल्वेज मध्ये असं होणार नाही
की कुठं रॅन्डम कुठच्या रेल्वेतून ते जाईल किंवा कुठच्याही फ्लाईटमधून ते जाईल. पण त्या केसमध्ये तुम्ही ते फ्लाईट इनिशिएट झाल्यानंतर तुम्ही ई वे बिल जे आहे ते जनरेट करू शकता, म्हणजे त्याचा पार्ट बी जो आहे तो नंतर फर्निश करू शकता. ओके, नाऊ तर हा जो पार्ट आहे हा तुम्ही होमवर्कसाठी घरी वाचायचा आहे. इट इज नॉट सो इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह, किंवा तुम्ही तो घरी वाचून इन केस काही डाऊटला तर मला विचारणार आहात. नाऊ युनिक इवे बिल नंबर, इवे बिलला प्रत्येकाला एक युनिक इवे बिल नंबर दिला जातो की जो तुम्हाला तुमच्या इनव्हॉइस वरती मेन्शन, इनव्हॉइस बरोबर अकंपनाई करायचा आहे. सो इन केस जर कुठे गाडी वाटेमध्ये एखाद्या ऑफिसरने सांगितलं की आय वॉन्टेड टू चेक युअर ई-वे बिल नंबर, सो यू हॅव टू प्रोव्हाइड दॅट ई-वे बिल नंबर टू दॅट ऑफिसर. दॅट ऑफिसर कॅन ट्रॅक दॅट ई-वे बिल ऑन GST, ई-वे बिल पोर्टल. Now transfer of goods from one conveyance to another. So where goods are transferred from one conveyance to another, the consignor or the recipient who has provided information in part A or the transporter shall, before such transfer and further movement of goods, update the details of conveyance in part B of the e-way bill on common portal. So consignor or recipient who has furnished the information in part A or the transporter may assign the e-way bill to another registered or enrolled transporter for updating the information in part B for further movement of consignment. However, once the details of conveyance has been updated by the transporter in part B, the consignor or recipient, as the case may be, who has furnished the information in part A shall not be allowed to assign the e-way bill number to another transporter. सो आता काही वेळेला काय होतं की सपोज एक एक्झाम्पल घेऊया की मी रत्नागिरीहून ट्रक पाठवलेला आहे कोल्हापूरला जाण्यासाठी, आणि से आंबा घाटामध्ये कुठेतरी तो ट्रक बंद पडला. ठीक आहे, सो काहीतरी ब्रेकडाऊन झालं किंवा व्हॉट एव्हर बी द रिझन. सो नाऊ आय हॅव टू शिफ्ट दॅट गुड्स. आता मी काय गुड्स तिथे तसेच ठेवत नाहीत. ठीक आहे, सो दॅट ट्रान्सपोर्टर हॅज गिवन मी अ न्यू व्हेकल, सो आय हॅव लोडेड दॅट गुड्स इन द न्यू व्हेकल अँड देन दॅट न्यू व्हेकल इज गोइंग टुवर्ड्स कोल्हापूर. सो असं जर होत असेल, तुम्ही एका कन्व्हेन्स मधून दुसऱ्या कन्व्हेन्स मध्ये जर गुड्स ट्रान्सफर करत असलात, तर तुम्हाला त्या कन्व्हेन्सचे डिटेल्स तुम्ही कुठे टाकले, पार्ट बी मध्ये एंटर केलेत ना, ते तुम्हाला अपडेट करावे लागतील ई-वे बिल पोर्टलला जाऊन. ते तुम्हाला रिझन्स द्यायचे असतात की कशामुळे तुम्ही हे डिटेल्स अपडेट करताय, काय ब्रेकडाऊन झालेला आहे, or is there any other reason for which you have to shift your conveyance from one vehicle to another vehicle. तुम्हाला ते मेन्शन करावं लागतं. त्याप्रमाणे तुम्हाला पार्ट बी जो आहे तो अपडेट करावा लागतो. पार्ट ए अपडेट नाही होणार, कारण पार्ट ए मधले डिटेल्स जे आहेत ते तसेच राहिले. पार्ट बी चे डिटेल्स जे आहेत ते मात्र तुम्हाला अपडेट करावे लागतील. सो तुम्ही ते ई-वे बिल जे आहे ते असाइन करू शकता. म्हणजे काय, तर तुम्ही ई-वे बिल पोर्टलवरती तुम्ही हे बिल अमुक ह्याने पार्ट बी आता एंटर करायचं. कारण काही ठिकाणी कसं असतं की से फॉर एक्झाम्पल रत्नागिरीहून मला कुठेतरी झारखंडमध्ये गुड्स सेंड करायचे आहेत. सो रत्नागिरी टू कोल्हापूर मला एक ट्रान्सपोर्टर जो लोकल असतो तो मला ट्रान्सपोर्ट करून देतो, आणि मग कोल्हापूरमधून झारखंडसाठी मला वेगळा ट्रान्सपोर्टर मिळतो. सो मग रत्नागिरी टू कोल्हापूर जेव्हा गुड्सची मुवमेंट होईल तेव्हा ए ट्रान्सपोर्टर असेल तर तो पार्ट बी मध्ये डिटेल्स भरेल, आणि मग जेव्हा कोल्हापूरमध्ये दुसऱ्या ट्रकमध्ये गुड्स लोड केले जातील आणि जेव्हा कोल्हापूर टू झारखंड गाडी रिलीज केली जाईल किंवा पाठवली जाईल, त्यावेळेला हे ई-वे बिल जे आहे ते मी दुसऱ्या ट्रान्सपोर्टरला असाइन करायचं आहे, आणि मग दुसरा ट्रान्सपोर्टर त्याला असाइन केलेल्या ई-वे बिल मध्ये त्याच्या व्हेकलचे डिटेल्स जे आहेत ते अपडेट करेल आणि पार्ट बी फिलअप करेल. यांनी केस इथे सांगितलेली आहे. ओके, आता कन्सॉलिडेटेड ई-वे बिलची जी प्रोव्हिजन आहे ती काय आहे ती बघूया. की कन्सॉलिडेटेड ई-वे बिल साठी मुळात फॉर्म EWB02 सांगितलेला आहे, लक्षात ठेवा. सो मी हे रीड आउट करत जातो. आय थिंक त्या प्रोव्हिजन ज्या आहेत त्या बऱ्यापैकी सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत, पण जिथे आपल्याला एक्सप्लेनेशन निडेड असेल तिथे आपण ते ॲडिशनली देऊ. So after e-way bill has been generated where multiple consignments are intended to be transported in one conveyance, the transporter may indicate consignment, the serial number of e-way bills generated in respect of each such consignment electronically on the common portal, and a consolidated e-way bill in form EWB02 may be generated by him on the said common portal prior to movement of goods. So basically काय होतं की माझं एक पार्सल आहे, सपोज रत्नागिरीतून कोल्हापूरला एक ट्रक जातोय, त्यामध्ये माझं एक पार्सल आहे, रोहित जोशीचं एक पार्सल आहे, किंवा त्याच्यामध्ये अथर्वचं एक पार्सल आहे, प्रणीतचं एक पार्सल आहे, वजे सरांचं एक पार्सल आहे. ओके, सो मल्टिपल लोकांनी एक एक पार्सल पाठवलेलं आहे. आता मला सांगा की ह्या प्रत्येकाला आम्ही काय केलं, आम्ही सगळ्यांनी आमचे आमचे टॅक्स इनव्हॉइसेस आणि त्याच्याबरोबर त्या प्रत्येक पार्सलसाठी ई-वे बिल जनरेट केलं आणि ते ट्रान्सपोर्टरला दिलं. आता जो ट्रान्सपोर्टर आहे तो काय म्हणेल की मला ही किती ई-वे बिल हँडल करत बसायला लागेल, सो मला ही एवढी नाही हँडल करायचे. मग मी काय करतो की या सगळ्या ई-वे बिलचे जे युनिक नंबर आहेत ते त्याची एक लिस्ट तयार करतो, आणि ही लिस्ट एंटर करून एक कन्सॉलिडेटेड ई-वे बिल जनरेट करतो.
आणि मग मी जर मला इन केस मध्ये ऑफिसरने कुठे एन्क्वायरी केली तर मी ते एवढं एकच सिंगल ईवे बिल दाखवेल. त्या ईवे बिल मध्ये या सगळ्या इनव्हॉइसेसचे डिटेल्स ऑटोमॅटिक एंटर केले जातील. ह्याचाच अर्थ जर तुम्हाला कन्सॉलिडेटेड ईवे बिल बनवायचं असेल तर मुळामध्ये इंडिव्हिज्युअल ईवे बिल्स प्रिपेअर केली गेलीच पाहिजेत. इंडिव्हिज्युअल ईवे बिल्स प्रिपेअर केली जातील आणि मग हँडलिंग त्याचं कॉम्प्लिकेटेड होऊ नये म्हणून तुम्ही त्या सगळ्याचे डिटेल्स टाकून त्याचं सगळ्याचं एकच रिप्रेझेंटेटिव्ह कन्सॉलिडेटेड ईवे बिल जे आहे ते प्रिपेअर करू शकता. पण याचा अर्थ असा होत नाही की 10 कन्साइनमेंट झाले, 10 कन्साइनमेंटच्या मिळूनच एक कन्सॉलिडेटेड ईवे बिल तयार केलं. तुम्हाला प्रत्येकसाठी वेगवेगळं ईवे बिल बनवावंच लागेल आणि मग त्या सगळ्याचं एकत्र ईवे बिल हा ट्रान्सपोर्टर करेल का? एवढी 50 ईवे बिल हँडल करण्यापेक्षा तो त्या सगळ्याचं एकच कन्सॉलिडेटेड ईवे बिल जे आहे ते हँडल करू शकेल. ओके, सो यांनी हे तुम्ही रीड आउट करायचं. त्यांनी क्लिअरली दिलंय की कन्सॉलिडेटेड ईवे बिल इज लाईक अ ट्रिप शीट. इट कंटेन डिफरंट details of different ईवे bills in respect of various consignment being transported in one vehicle. सो बेसिकली तुम्हाला ईवे बिल प्रत्येकाचं वेगवेगळं करावं लागेलच. इट इज जस्ट फॉर द सेक ऑफ इझीनेस ऑफ डुईंग बिझनेस और इझी पडावं त्या ट्रान्सपोर्टरला म्हणून त्यांनी ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे. ओके, येस. सो इन्फॉर्मेशन सबमिटेड ऑन ईवे बिल्स कॅन बी यूज फॉर फायलिंग जीएसटी रिटर्न्स. हा पार्टही सोपा आहे, यात काय वेगळं सांगण्यासारखं नाही आहे. ऑब्व्हियसली तुम्ही जी ईवे बिल्स टॅक्स इनव्हॉइसच्या बेसिसवर जनरेट करणार आहात, सो ऑटोमॅटिकली टॅक्स इनव्हॉइसचे सगळे डिटेल्स त्या ईवे बिल मध्ये येणारच आहे, ते तुम्ही रिटर्न फायलिंगसाठी यूज करू शकता. देन कॅन्सलेशन ऑफ ईवे बिल. आता ईवे बिल जे आहे ते कॅन्सल करता येतं का? मे बी मी काहीतरी डिटेल्स टाकायला चुकलो तर जर ईवे बिल जनरेट झालं असेल तर तुम्हाला ते विदिन 24 hours कॅन्सल करता येतं. ओके, पण जर ईवे बिल कॅन्सल नाही केलं गेलं, इफ ईवे बिल कॅनॉट बी कॅन्सल्ड इफ इट हॅज बीन व्हेरीफाईड इन ट्रान्झिट. ज्यावेळी माझी मध्ये कुठेतरी इन्क्वायरी होते आणि ते व्हेरीफाय केलं जातं त्यावेळी तुम्ही ते कॅन्सल नाही करू शकत. म्हणजे काय झालं की रत्नागिरीहून कोल्हापूरला मी गुड्स पाठवले आणि से फॉर एक्झाम्पल हातखंब्यामध्ये माझ्या त्या ईवे बिलचं चेकिंग झालं. सो ते चेकिंग झाल्यानंतर मी ईवे बिल कॅन्सल नाही करू शकत. नाहीतर लोक काय करतील, ईवे बिल जनरेट करतील आणि नंतर मग ते ईवे बिल कॅन्सल करून टाकतील. एकदा गुड्स पोहोचले की ईवे बिल कॅन्सल करून टाकतील. असं होणार नाही. सो ईवे बिल जर मध्ये व्हेरीफाय झालं असेल तर तुम्हाला ते कॅन्सल करता येणार नाही. देन युनिक ईवे बिल नंबर जनरेटेड इज व्हॅलिड फॉर पिरियड ऑफ 15 days फॉर अप्लिकेशन ऑफ पार्ट बी. याचा अर्थ काय, तर जेव्हा तुम्ही पार्ट ए फर्निश करता तर त्यावेळी तुमचा ईवे बिल नंबर जनरेट होतो, पण पार्ट बी जेव्हा तुम्ही फर्निश कराल तेव्हा ते कम्प्लीट होतं. सो आता काही ठिकाणी असं असतं की पार्ट ए जो आहे तो रजिस्टर्ड पर्सन एंटर करतो आणि पार्ट बी ट्रान्सपोर्टर एंटर करतो. सो जर ट्रान्सपोर्टरने 15 दिवसाच्या आत पार्ट बी अपडेट केलाच नाही तर 16व्या दिवशी ते ईवे बिल इनव्हॅलिड होऊन जाईल. म्हणजे ते प्रिपेअर केलंच नव्हतं असा त्याचा मिनिंग घेतला जाईल आणि मग त्याला पेनल्टी किंवा काय लायबल ठरू शकतं. म्हणून पार्ट बी जो आहे तो भरण्यासाठी पार्ट ए नुसताच भरलेला आहे आणि ईवे बिल प्रिपेअर केलं, ही पोझिशन 15 days साठी व्हॅलिड राहू शकते, पण 15 दिवस संपल्यानंतर मात्र ते ईवे बिल जे आहे ते इनव्हॅलिड होऊन जातं. सो दॅट वी हॅव टू चेक. देन त्यांनी इथे व्हॅलिडिटी सांगितलेली आहे. ओके, सो व्हॅलिडिटीचा पोर्शन जो आहे तो तुम्ही इथे एकदा आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया. सो दॅट हा थोडा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो मी तुम्हाला सगळा एक्सप्लेन करतो. सो रूल 138 सब रूल 10 हा जो पॉईंट आहे व्हॅलिडिटी एक्सटेन्शन थोडा मोठा आहे, जो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू.